आज नांदेडमध्ये काँग्रेसचा विभागीय बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रभारी रमेश चेन्नीथला आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं नांदेडमध्ये आगमन झालेलं आहे. आपल्यासोबत स्वतः विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार वडेट्टीवार साहेब, एबीपी माझामध्ये आपलं हार्दिक स्वागत. काल ठाण्यामध्ये मनसे सैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेण बांगड्या फेकलेल्या आहेत. नाही, खरं तर हा वाद जो ठाण्यात झाला गेला ही एक मर्यादेचं सगळं उल्लंघन आहे. मग आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सध्या राज ठाकरेंची स्थिती असेल की एक कन्फ्यूज नेत्यासारखी त्यांची परिस्थिती आहे. त्यांनी काय कुठे जावं, काय निर्णय घ्यावा, काय करावं, या सगळ्या द्विधा मनस्थितीत ते मला दिसतात. आणि अशा स्थितीमध्ये शिंदेना फायदा पोहोचवण्यासाठी या दोघांची लढाई सुरू करण्याचं षडयंत्र भाजपाने सुरू केलेलं आहे. शिंदेला फायदा होईल, त्यामध्ये शिंदे मुख्यमंत्री पण त्यांच्या बरोबर आहे आणि फार काही याच्या संदर्भात बोलायची गरज नाही. आमच्या महाविकास आघाडीमध्ये उद्धवजी ठाकरे आहे, त्यावेळेच्या सगळ्या परिस्थिती सगळ्याच्या पुढे आहे. आज काळ झालेली घटना ही मुद्दाम दोन पक्षामध्ये लावून या मतांचं विभाजन करून स्वतःची पोळी कशी शकता येईल हा यामागचा षडयंत्राचा भाग आहे. परमवीर सिंगांचे आरोप ऐकले आहेत का? त्यांनी असं सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदेला सुद्धा अटक करण्यासाठी मवियाच्या सरकारने प्रयत्न केले होते. कितपत खरं आहे? काय सत्यता काय? यामध्ये अजिबात सत्य नाही. हे अत्यंत धांडात खोटं बोलत आहे. धांडात खोटं यासाठीच म्हणतो की सगळ्या त्यावेळेचा घटनाक्रम मी मंत्रिमंडळात होतो, सगळ्या माहिती आहे आम्हाला. आणि खरं तर ज्यावेळेस सेंट्रल प्रकरण झालं त्याच वेळेस जर परमवीर सिंगाला घरी पाठवलं असतं तर ते थांबले. जी मोठी चूक झाली आणि त्यांनी स्वतःच्या सेफ्टीसाठी मग भाजपचा सहारा घेतला आणि ते त्यांच्या इशाऱ्यावर बोलतात हे काही आता लपून राहिलं नाही. एकनाथ शिंदेना सुद्धा अटक करा, काय संबंध होता? त्यावेळेस मंत्रिमंडळात होते, आमच्या उद्धव ठाकरेंच्या जवळचे होते. त्यावेळेस त्यांच्या मनात मला वाटत नाही की काही चाललेलं होतं. हा, एवढं होतं की ईडीचा आणि सीबीआयचा दबाव त्यांच्यावर होता, हे काही लपून राहिलं नाही. जोशी नावाचा माणूस त्यांचा पळपुडा इकडे तिकडे पळत होता त्यावेळेस, हे सगळं लपून राहिलेलं नाही. पण त्याला त्यावेळेस भाजपच्याकडून त्यांना टार्गेट केलं होतं. तर त्यावेळेचं सरकार म्हणून ते सेकंड नंबरवर होते, दुसऱ्या नंबरवर होते त्या उद्धवजींच्या नंतर. हे सगळं जे काही आहे हे लोकांचं मन किंवा मत काहीतरी कलुषित करायचा आणि सत्यता दडपण्यासाठी हे अशा प्रकारचे असत्य बोलत राहायचं, हा त्यातला प्रकार वाटतो. काल राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत असं सांगितलेलं आहे, शरद पवार उद्धव ठाकरे हे मराठा जरांगे जो विषय आहे तो विधानसभेच्या तोंडावर त्यांनी सुरू केलेला आहे. नाही, आता कुठेही नाव आलं तरी ते शरद पवार साहेबांचं नाव येतं. मला त्यामध्ये अधिक भाष्य करायची गरज नाही. जरांगेचे स्टेटमेंट अलीकडचे आपण पाहिले ते शरद पवार साहेबांच्या विरोधात सुद्धा आहे आणि उद्धव ठाकरेजींचा तर संबंध नाही, ते त्यामध्ये कुठल्या वादात मला काही दिसत नाही. आणि त्यांनी ते राज ठाकरेंनीही म्हटलं की शरद पवारांची महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचं शरद पवारांचं कर. आता हे तुम्ही 4 महिन्यापूर्वीचं, लोकसभेच्या पूर्वीच्या 4 महिन्यापूर्वीचं स्टेटमेंट करा. राज ठाकरे हेच म्हणत होते की भाजपकडे बोट दाखवत होते आणि आज मात्र ते इकडे बोट दाखवत आहेत. म्हणून मी म्हटलं की राज ठाकरे सध्या कन्फ्यूज आहेत. त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे लोकांनाही कळत नाही, त्यांनाही कळत नाही आणि त्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे. आता ते भाजपच्या इशाऱ्यावर अशा प्रकारचे स्टेटमेंट करत आहेत, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर त्यांचे असे स्टेटमेंट सुरू आहेत असं मला वाटायला लागलं. माझ्या वाटेला जाऊ नका, नाहीतर तुम्हाला सभाही घेता येणार नाही, असा इशारा सुद्धा त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना दिलेला आहे. नाही, दोन्ही ठाकरे आहेत, ते एकमेकाला किती पुरून उरतात येणारा काळ सांगेल. ज्यांच्याकडे एकही आमदार नाही, त्यांची भाषा असेल तर ज्यांच्याकडे आज खासदारांनी तर त्या महाराष्ट्रामध्ये काय दोन पक्षांनी एकमेकाशी बांधून महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा निर्णय घ्यायचा आहे का? झाला गेला विसरून पुढच्या कामाला सुरुवात करावी. लोकशाही पद्धतीनं, शांततेच्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला धक्का लागणार नाही अशा पद्धतीनं दोघांनी वागावं. हे फुले शाहू आंबेडकरांचं राज्य आहे, छत्रपती शिवरायांचं राज्य आहे. अशा विचारांनी जे
धमकी पाहून घेण्याची भाषा हे आता महाराष्ट्रामध्ये लोक सहन करत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. निवडणुकीसाठी काँग्रेसची कशी तयारी राहणार आहे? मराठवाड्यात काँग्रेस किती जागा लढवणार आहे? आम्ही मराठवाड्यामध्ये 8 पैकी 3 जागा लढल्या, 3ही जागा जिंकल्या. आमचा स्ट्राईक रेट 100% आहे मराठवाड्यात. त्यामुळे अधिकाधिक जागा काँग्रेसने लढाव्यात अशा सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या नेत्यांची मागणी आहे आणि त्या दृष्टीनं आमचा सुद्धा आग्रह असणार आहे. कारण महाविकास आघाडीची सत्ता आणायची असेल, जिथे ज्या पक्षाची ताकद आहे, जिथे त्या पक्षाकडे मजबूत उमेदवार आहे, त्याला ती जागा सोडली गेली पाहिजेत. आकड्यांचा खेळ होता कामा नये. तर मेरिटवर उमेदवार सिलेक्ट झाले पाहिजेत आणि पक्षही सिलेक्ट झाला पाहिजे, अशी आग्रही मागणी आमची महाविकास आघाडीच्या बैठकीत असणार. मुख्यमंत्री पदाचा कोण चेहरा राहणार आहे मवियाचा? चेहरा नाही, जिंकल्यावर बघू. चेहऱ्याची सध्या तरी महाविकास आघाडीमध्ये आम्ही एकत्र लढतो आहोत आणि महाविकास आघाडीनंतर सगळे आमदार बसून निर्णय घेतील, कोणाला मुख्यमंत्री करायचा, कोणाला उपमुख्यमंत्री करायचा. हे होते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ज्यांनी आताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे. कॅमेरा पर्सन पुरुषोत्तम जोशी सह अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.